बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहणात अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आलाय। पालघर जिल्ह्यात पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक सुरू आहे। कोट्यवधी घोटाळ्याची वाहिनी लोकशाही मराठीच्या हाती लागली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर देशाचं संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। भारतातील हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे। 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्यासोबतच केंद्र सरकारचं देखील बारीक लक्ष आहे। महाराष्ट्र खरं तर बुलेट ट्रेनचे बोईसर, वसई, ठाणे आणि बीकेसी असे 4 स्टेशन्स आहेत। ज्या परिसरातून बुलेट ट्रेन जाणार आहे त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण करताना काही अधिकारी आणि स्थानिकांनी संगनमत करून या ठिकाणी चाळीच्या स्वरूपात बेनामी घरं खरं तर उभारलेली आहेत आणि या घरांमध्ये आजपर्यंत कोणीही राहायला आलेलं नाही। अशा अवस्थेतील अनेक घरं अजूनही पडून आहेत। केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प, याच बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूसंपादन होत असताना पुनर्वसनाचा मोबदला लाटण्यासाठी प्रकल्पाचा अंतिम डीपीआर मंजूर झाल्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अलाइनमेंटमध्ये शेकडो घरे उभारली गेली। ही जी घरे उभारली गेली ही घरे ही प्रकल्प बाधित होणार म्हणून पालघरच्या पुनर्वसन विभागाकडून याच घरांना कोट्यावधी रुपयांचा मोबदला देण्यात आला। हा मोबदला नेमका कोणत्या व कशा निकषांवर देण्यात आलेला आहे, तसेच प्रत्येक घराला किती मोबदला देण्यात आला, त्याचप्रमाणे या जो मोबदला देण्यात आलेला आहे याचा जेएमआर रिपोर्ट व अंतिम निवाडा याच्या सर्व प्रती लोकशाही मराठीने पालघर जिल्हा पुनर्वसन विभागाकडे मागवल्या असून नेमकं यात काय घडलं आहे याची माहिती समोर येणार असून प्रशासनाकडून याबाबत सर्व माहिती मागवली असून दोषी आढळल्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी लोकशाही मराठीला दिली आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। बुलेट ट्रेन मधले घरांना मोबदल्याच्या बाबतीमधली एक तक्रार आपल्या हेड ऑफिसला आलेली आहे। सध्या स्थितीत जे मी आमचे लँड एक्विजिशन ऑफिसर आणि बुलेट ट्रेनचे अधिकारी यांच्याकडनं माहिती घेतली, त्यातनं असं दिसतोय की 131 घरांना त्यांनी मोबदला दिला आणि डिमॉलिश केलेले आहे। या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आपण जे सर्व डिटेल्स आहे आणि जर काही चुकलं असेल तर कारवाई करण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि निश्चित यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून हा विषय मार्गी लावू। अद्याप महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाहीये आणि तक्रार दाखल झाली तर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अद्यापर्यंत कुठली तक्रार दाखल नाही। यापूर्वीच्या अर्जाबद्दल सांगता येणार नाही, परंतु मी आल्यापासून तरी कुठल्याही महसूल विभागाची आमच्याकडे तक्रार प्राप्त झालेली नाही। हर साल पानी से भर जाता है, रूम में 3 फीट पानी रहता है, नुकसान हो जाता है। ये साल भी बारिश में घर में गया था पानी। हम 4-5 साल से रहते हैं। हाँ, यही परेशानी है हर बारिश में। रास्ता भी खराब, सब चीज का दिक्कत यही है। आगे से सब में चाली में रहते हैं सब लोग। सब में इधर सब में। बुलेट ट्रेन का काम जब से वो काम चालू हुआ, जब से और रास्ता खराब हुआ है और तकलीफ बढ़ी। जब से तकलीफ बढ़ी, गाड़ी घोड़ा ले जाने में दिक्कत आ रही। और रहने के लिए लोग भी यहाँ पर आते नहीं होंगे। अब कंपनी में भाग के जाना पड़ता, डूब जाते हैं लोग। कितना लोग को बचाए हम बारिश में। आते सिर्फ बोलते भाई निकल जाओ, बारिश आने वाली, तो हम कहाँ जाए फैमिली लेके भाग के। 6-7 साल से हम लोग हैं। ये बारिश का है, टेंशन है, बाढ़ हो जाता है, फिर हम लोग को नुकसान होता है बहुत ज्यादा। बच्चे लोग को भी परेशानी होता है आने जाने में। यहाँ पानी इतना ज्यादा भरा तो कौन रहेगा यहाँ पे? यहाँ नहीं, अब हो गया है 4-5 साल यहाँ पे बना हुआ। नहीं, हाँ, ज्यादा पानी कौन सुविधा रहेगा? हम लोग कहाँ ना पानी रूम में रहा था, हम लोग कहाँ पे रहेगा कौन? हाँ, नहीं, सब सामान वामान पूरा भीग जाता है, फिर सामान वामान दाल चावल बह जाता है, तो खाने पीने का बहुत दिक्कत हुआ था हम लोग यहाँ। हाँ, ओके, फिर पहले से बाढ़ भी आवा था। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।